अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातून धक्के बसू लागलेत। डोंबिवलीमधील मनसेच्या 7 शिलेदारांनी पक्षाला रामराम ठोकलाय, तर डोंबिवलीतील मनसेचे पदाधिकारी मिहिर दौते यांच्यासह इतर 7 जणांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। राज ठाकरे यांची बदलती भूमिका पाहून कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रम पाहायला मिळतोय आणि हा संभ्रम वाढल्यानं मी राजीनामा देत आहे असं मिहिर दौते यांनी म्हटलंय। याआधी सुद्धा मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणत पक्षाला राजीनामा दिला होता आणि आता आणखी 7 जणांनी पक्षाला रामराम केलाय। गेल्या काही वर्षांमध्ये जे काही राजकारण आणि जे काही बदलत्या भूमिका आहेत, बदलत्या भूमिकांमुळे आम्हाला लोकांना आणि आम्हाला कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण होते आणि कार्यकर्त्यांना तोंड देणं कठीण होत चाललेलं। सतत 4-4 प्रश्न विचारतात, मतदार प्रश्न विचारतात। मग त्यामुळे आम्ही काल साहेबांच्या याच्यानंतर एक डिसिजन घेतला, राजकारणात आलेलो साहेबांमुळे। त्यामुळे आता आम्ही सध्या तरी राजकारणाला आम्ही रामराम करतोय। आता बातमी फडणवीसांच्या स्पष्टीकरणाची। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाला भंडाऱ्यामध्ये अपघात झाला आणि नशीब बलवत्तर म्हणून पटोले अपघातामधून थोडक्यात बचावले। दरम्यान ट्रकनं कारला मुद्दाम धडक दिल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। तसंच पोलीस या प्रकरणी योग्य तपास करतील असंही पटोलेंनी म्हटलंय। तर आमचा वैचारिक सामना असून पटोले आमचे मित्रच आहेत अशी प्रतिक्रिया गृहमंत्री फडणवीसांनी दिली आहे। फोनवरून पटोलेंची त्यांनी विचारपूस सुद्धा केल्याचं फडणवीसांनी यावेळी सांगितलं। भंडाऱ्याजवळ आमच्या गाडीला एका ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो, पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं। याच्यामध्ये घातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील अशी आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे। वेगवेगळ्या पक्षात असू पण शेवटी आम्ही काही एकमेकाचे शत्रू नाही आहोत। वैचारिक अशा प्रकारचा आमच्यामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी एक सामना हा सातत्याने चालू असतो। ते मित्रच आहेत आमचे। महाराष्ट्राच्या राजकारणात तरी अशा प्रकारची परिस्थिती न उद्भवली आहे न उद्भवणार आहे। मी त्यांना शुभेच्छा दिल्या। आता बातमी मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या ठाकरेंवर जहरी टीकेची। पंतप्रधान मोदींचं कौतुक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलंय। मोदींनी नजर फिरवल्यास फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या तोंडाला फेस येईल असा टोलाच मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला। मोदी जी के ऊपर आरोप करते हैं, बार बार आरोप करते हैं, लेकिन मोदी जी जरा भी ध्यान नहीं देते। अगर वो जरा भी नजर घूम गई उनकी तो फेसबुक लाइव करने वाले का मुंह से फेस मतलब झाग निकल आएगी। लेकिन एक कहावत है, हाथी चलता है बाजार, मैं नहीं बताऊंगा, मैं बोलूंगा नहीं। आणि आता बातमी जितेंद्र आव्हाड आणि वसंत मोरेंच्या वादाची। जितेंद्र आव्हाड यांनी माझी कुठली कला पाहिली हे मी त्यांना विचारणार आहे। मी गारुडी आहे, मुरलीची मुरली कुणी वाजू देत, मी मात्र पुंगी वाजवणार आहे असं म्हणत वसंत मोरेंनी जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान वसंत मोरे आणि वंचित हे गणित मला कळत नाही, मोरे हे कलाकार आहेत, त्यांची कला मला समजली नाही अशी खोचक टीका आव्हाडांनी केली होती। वसंत मोरे आणि वंचित हे काही गणितच मला कळत नाहीये। पहिली गोष्ट म्हणजे वसंत मोरे हे काय कलाकार आहे ह्याची माझी कलाकारीच समजलेली नाही। मी पण तसा कलाकार आहे, पण मला ते मोठे कलाकार वाटतं। आता वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्यात अशी कुठल्या संविधानातले गुण बघितले, संविधानाला साठी लढताना त्यांना कुठे बघितलं, कुठल्या आंदोलनात ते आघाडीवर होते, कुठल्या दलितींचे ते मदतीला गेले होते, हे काय गणितच कळत नाही। हा गारुडी तर मी पुंगी वाजवतोच ना। आता कालच्याला ते म्हणले ते मुरलीची मुरली वाजवतात। आता मला असं वाटतं की मी जर मुरलीची मुरली वाजवणार असेल तर यांची पुंगी का वाजली मला तेच कळलं नाही। मी त्यांच्यापेक्षा मोठा कलाकार आहे हे मानणं माझ्या गौरवाचं आहे आणि मला वाटतं की हा कलाकार भविष्यामध्ये या पुणे शहराचा खासदार झालेला दिसेल। आता सांगलीमधून एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। महाविकास आघाडीमध्ये सांगलीचा तिढा तुर्तास सुटला आहे, मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचारातील वेढा अजूनही कायम दिसतोय। मावळ मतदारसंघातील ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आणि पाटलांच्या प्रचारामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी होत नाहीयेत।
त्यामुळे पुण्यात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे सहभागी होत नसल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र हे आरोप ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी फेटाळून लावले। निश्चित कार्यकर्ते त्यांच्याकडनं अशा सूचना किंवा असे काही निरोप येत होते की आम्हाला अजून वरिष्ठांकडनं सांगण्यात आलेले नाही आहे किंवा काय केलेलं नाही आहे, आणि विशेषतः मावळमध्ये पण तसं तो प्रकार झाला। पण कालच सर्व आघाडीतल्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेतल्यामुळे आता तो काय विषय राहिलेला नाही आहे, आणि रवींद्र धंगेकरजींच्या प्रत्येक बैठकीला आमचे सर्व पक्षातले प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते हे नेहमी उपस्थित राहिलेले आहेत। महाविकास आघाडीनंतर आता महायुतीमध्ये नेमकं काय चाललंय तेही पाहूयात। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नांदेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भाजपनं देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये सभा होतीये। तर अबचलनगर मैदानावर ही सभा होणार आहे आणि या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। तर या सभेच्या अनुषंगानं पोलिसांकडून मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। तर गेल्या आठवड्याभरापासून भाजपकडून या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। आजच्या सभेतून अमित शहा यांच्यासह फडणवीस कुणावर निशाणा साधणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे।